अनिकेत कुठे असतील लगेच अनिकेत कवर. तो वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल पॅराडाईज माझा वर्ल्ड कप 2024 पर्व 7वे. मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या अंतिम रात्रीमध्ये पहिला सामना आपण पाहतोय. सेमीफायनलचा एका बाजूला मायकोप तर एका बाजूला आई भवानी धनसार. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा मी युसुफ सय्यद हार्दिक स्वागत करतोय. वडे मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक घेऊन होते गोलंदाज बिकेश भोईर. बिकेश भोईर तसं निलेश पाटील स्पोर्ट्सची ऑनर मनीषभाई घ्यायला आपण सुद्धा यायचं आहे. आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर त्याचा पाहू शकाल आदरणीय सन्माननीय मनोजी संकेत साहेब बॉब यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. मनोजी संकेत साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. पाहू शकाल अनिकेत कवर त्यांना घेऊन येत असताना आपलं हार्दिक स्वागत सर. नक्कीच आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करतो आणि भारतीची प्रथा आहे प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं. प्रमोदजी शर्मा साहेब पाहू शकाल स्क्रीनवर मनोजी संकेत साहेब आहेत. सामन्याचा आनंद घेत असताना विशालजी वळवे साहेब असतील, जटाशंकर संदीपजी संकेत असतील, इब्राहिम खान साहेब आहेत, तन्वीर सिद्दीकी सर, कुद्दूस सर असतील. आमची पूर्ण VIP डाईस आमच्या पाहुण्यांना सादर करत असताना यावेळी फटका सुरेख खेळला खेळाडू आहे. डीप मध्ये चेंडू निघून सहज सीमारेच्या पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार चौकार 4. बघा आपण पहिला षटक मार्ग असते 5 धावा फटका उत्कर्ष पाटील स्ट्राईकवर आहे. फटका सुरेख खेळला बॅक टू बॅक. अमित संकेतच्या बॅनरला सलामी करणार हा आहे चौकार 4. नक्कीच सुरेख फटका सजावा लागला. गॅप मध्ये चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॉल ऑन साइडला खेळला गेला. तिसरा हॅट्रिक चौकार उत्कर्ष पाटील याच्या बॅट मधून आलाय चौकार 4. चला टीम मीटिंग्स थोडंसं कमी करा कारण की एक च्या आत आपल्याला स्पर्धा परिपूर्ण करायची. त्यानंतर मेगा फायनल बक्षीस वितरण असणार आहे. मनीष सर आपल्या विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. रहीम पठाण साहेब आपण सुद्धा यायचं आहे दक्षता घ्या. 4 चेंडू 13 धावा उत्कर्ष पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरेख बॅटिंग करत असताना अप्रतिम फलंदाजी साकारली गेली. यावेळी स्लोवर चेंडू कट केला गेला तसा बाहेर काढला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला 3 चौकारानंतर. नाणेफेकीचा कॉल नक्कीच गमावला होता. आमंत्रण होतं बॅटिंग करण्याचा. चांगली सुरुवात केली आहे उत्कर्ष पाटील यांनी. ऑफ साइडला खेळला गेला. कुणाल किने चेंडूला फील्ड करतात परंतु सिंगल धाव. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. एका षटकाची समाप्तीनंतर धावा आहेत फटकावर 14 बिनगडी बाद. पाहू शकाल साई कृपा दहिसर या संघाचे एक लेजंड खेळाडू ज्यांनी ओव्हरआर्म क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट खूप गाजवलं भविष्य दादा पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत असता. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. भावी दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. नक्कीच चला सामना सुरू करा प्लीज. पंच दर्शवायचं आहे. जास्त वेळ स्पेंड करून देऊ नका. पहिला षटक संपलाय 14 धावा दाफळकावर. आतापर्यंत पाहू शकाल 4 संघ क्वालिफाय झाले सेमीफायनलमध्ये. पहिला सामना आपण पाहतोय मायकोप विरुद्ध आई भवानी धनसार. यानंतर असणार आहे पॅराडाईज बोईसर विरुद्ध YBCC वेवूर असा सामना.
चला जास्त वेळ स्पेंड होतोय दक्षता घ्या सर. पंच आपण सुद्धा कॉल करायचा प्लीज. हलक्या बॅटी नक्कीच खेळला गेलाय. चांगला क्षेत्रशी म्हणावा लागेल. अक्षय यांच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला. सिंगल धाव परिपूर्ण केली. चांगला फटका खेळला होता उत्कर्ष पाटील या खेळाडूंनी. परंतु पाहू शकाल एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलकावर 15 धावा. 15 लॉस ऑफ 0 विकेट. 7 चेंडूचा खेळ संपला गेले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल धनसार या संघाकडून झाली आपल्या संघासाठी. ऑफ साईडला फटका सुरेख खेळला. बिकेश भोईर आहेत चेंडूला अडवतायत. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये दोन्ही बॅटर्सनी आणि डॉट बॉल नक्कीच आलाय. चांगली स्पर्धा पाहू शकाल. पॅराडाईज महाराजा वर्ल्ड कप 2024 पर्व 7 आपण पाहतोय. साहित्य हेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून खूप सुरेख अप्रतिम आयोजन नियोजन केले गेले. लाईट्स मंडप अप्रतिम लगावले गेल्या. डिस्को लाईट लगावल्या गेल्या. रोहन गावड जबीर खान यांच्या माध्यमातून एक एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. फटका सुरेख खेळला गेला होता. मनीष होते आपण पाहू शकाल. अहान जबीर खान हे सुद्धा सामना आनंद घेत आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू निघून गेला. सीमारेषा पार आलाय. हा बॉक्स आउट मध्ये पहिला विकेट बाद. नक्की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर वळणार आहोत. एक सन्मान करून घेऊया. आदरणीय सन्माननीय मनोजी संखे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. इबू भाई यांच्या शुभ हस्ते सन्मान असणार आहे. इब्राहिम खान साहेब या. इब्राहिम खान साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मनोज संखे बॉब यांचं स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. बॉब या. अतुल कॅमेरामॅन नक्कीच मनोजी संखे साहेबांचं स्वागत करतोय. आपण पाहू शकाल प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जाईल. नक्कीच हा सत्कार पाहू शकाल इब्राहिम खान यांच्या शुभ हस्ते. दोन सुरेख व्यक्तिमत्व अप्रतिम व्यक्तिमत्व. मनोज संखे एक अप्रतिम क्रिकेटर आहेत सध्याच्या घडीमध्ये पाहू शकाल. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाचे बोईसर शहर प्रमुख आहेत आणि यांचा नक्कीच खूप सुरेख सपोर्ट आम्हाला प्रत्येक वर्षी असतो. मनोज संखे साहेब आपलं हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आपण इकडे आलात. तदनंतर सन्मान असेल भैरवनाथ हार्डवेअरचे ऑनर मोहन सर आपला सुद्धा सन्मान असेल. मोहन या आपला सुद्धा सन्मान असेल. नक्की या षटकानंतर आपण सन्मान करूया. वळूया सामन्याकडे. 2 षटकं संपले गेले. 17 धावा धाफलकावर. या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली गेली परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जातोय. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या 18. आमच्याबरोबर पाहू शकाल राजा एलईडी आज लगावली गेली. तसंच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून प्रथमतः पाहतो आपण 4 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने हे चित्र टिपले जात आहेत. ही स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केली जाते. 150 देशामध्ये स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून आणि प्रत्येक विभागामध्ये ही स्पर्धा लाईव्ह जात असताना वेगवान चेंडू होता पाहू शकाल. निर्धाव चेंडू आलाय. सुरेखरित्या टाकला गेला. विशाल आपण पाहू शकाल अप्रतिम गोलंदाज आहेत. सुरेख वेगवान गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये हलक्या बॅटने खेळला गेला. थोडासा वेगळा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाहू शकाल अपील केली जाते. नॉट आउटचा कॉल संदेश होते आणि 1 धाव परिपूर्ण केले. नक्कीच खूप खूप धन्यवाद विशाल वळवे सर आपण आलात आणि चांगला सपोर्ट केला या स्पर्धेला. नक्कीच कोणालाही मंचुरियनचा आस्वाद घ्यायचा साईदीप मंचुरियनला आपण भेट द्या. संध्याकाळ 17 मध्ये साईनाथ नगरच्या नाक्यावर आणि मंचुरियनचा आस्वाद घ्या. नक्कीच पाहू शकाल झरीन जबीर खान हे सुद्धा सामन्यात आनंद घेत असताना तसंच पाहू शकाल आमच्या वहिनी साहेब म्हणजेच मिसिस परिचित ठाकूर हे सुद्धा सामन्यात आनंद घेत असतात. त्यांची सुपुत्री म्हणजे रिया ठाकूर सुद्धा सामन्यात आनंद घेत. सगळ्यांचं आपण करूया वेलकम. ज्याही महिला आमच्या स्पर्धेत जोडले गेलेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. तसंच पाहू शकाल सौभाग्यवती मिसेस अनिल तुपे सुद्धा सामन्यात आनंद घेतात. त्यांचं आपण करूया वेलकम. नक्कीच महिला कक्षामध्ये आहेत सौभाग्यवती वैजंती माळा सोनकांबळे ताई यांच्या माध्यमातून आम्हाला
ही महिला कक्ष स्पॉन्सर केले गेले. चांगली फेकी थोडासा वाईट केली होती परंतु यष्टीच्या मागे अजय पाटील चेंडूला गॅदर करतायत. एक सिंगल धाव आली आहे. अफलक एक ने पुढे सरसावेल धावसंख्या धाव पोहोचेल धावफलकावर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नो स्कोर पंचांनी दिलाय आणि 3 षटक 20 धावा. ड्रिंक ब्रेकचा वेळ झाला. चला ड्रिंक ब्रेक्स टाइम आउट. आपण सन्मान करून घ्या. सर सन्मान करायचा लागेल. जबीर खान सर सन्मान करून घेऊया. विनंती असेल भैरवनाथ हार्डवेअरचे ऑनर मोहन सर या आपला सन्मान आपण करून घेऊया. विनंती करेल महेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते सन्मान. महेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. म्हणून राईन सर आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर म्हणून राईन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. अनिकेत कवर कुठे असतील हैदर यांचे संपर्क साधले. तसं विनंती करेल मोनू राईन सर या आपला सुद्धा सन्मान असणार आहे. मोनू राईन सरांचा सन्मान सुद्धा केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत आणि पॅराडाईज संघाचे एक घटक एक सदस्य पॅराडाईज ग्रुपचे त्यांचा सुद्धा सन्मान करतोय आपण. अजून एक सन्मान असणार आहे. विनंती करेल महेशजी चव्हाण साहेबांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. मोनू राईन सर आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर या. मोनू राईन सर या. महेश चव्हाण आपण एक सन्मान अजून करायचा आहे. नक्कीच कॅमेरामॅन हे चित्र आपण टिपायचे आमच्या व्यासपीठावर. फ्लड लाईटमध्ये शो लाईटमध्ये आपण सन्मान करतोय आणि साई सन्मान असणार आहे ते म्हणजेच मोनू राईन सरांचा. मोनू राईन सर या. मोनू राईन साहेबांचा सन्मान होतोय महेश चव्हाणांच्या शुभ हस्ते. नक्कीच आपण लाईट शो पाहतोय. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7व्यामध्ये पहिल्यांदा एक आगळी वेगळी स्पर्धा आपण पाहतोय. मोनू राईन साहेबांचा सन्मानाच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो महेश चव्हाणांच्या शुभ हस्ते. महेश चव्हाण एक अप्रतिम खेळाडू आहेत आणि मोनू राईन सर आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. नक्कीच सामना सुरू होतो. 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. 20 धावा धावफलकावर. यावेळेस पाहू शकाल निर्धाव चेंडूवाला उत्कृष्ट आहे. ते स्ट्राईकवर 11 चेंडू 17वर बॅटिंग करतात. 3 चौकार लगावले होते पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवले गेले त्यांचा संघाला. ऑफ साइडला फटका सुरेख खेळला गेला. बिगे चेंडू फीट करतो वेगवान फेकी आणि फलंदाज गॉन. धावची चेंडूमध्ये बॅक टू डग आउट. उदयास आला ना लोकप्रिय झाला. उदयास आला ना लोकप्रिय झाला. पल्लीबाई हा ऑनर आला. पल्लीबाई हा ऑनर आला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला. धन्यवाद. यानंतर सेकंड सेमीफायनल असणार आहे YBCC वेवूर विरुद्ध पॅराडाईज बोईसर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी 5 षटकामध्ये आमच्या कॉम्बॉक्समध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे हे लक्षात घ्या. करण ठाकूर, रियान शेख. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल शुभम. शुभम स्ट्राईकवर ऑन साइडला खेळला गेला. पाहू शकाल कुणाल किनी आहे चेंडूला फील्ड करत असताना. चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. एकेर धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धाव पोहोचेल. धावफलकावर लगावले गेला ते म्हणजेच 21. अजूनही या इनिंग्समध्ये पाहू शकाल 15 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पाहू शकाल नो बॉल दिला गेला. खराब चेंडू टाकला गेला. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि नोनी धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या धाव पोहोचेल 23. 23 धावा धावफलकावर. 22 माफ करा 22. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आहे.
एक्स्ट्रा धाव नक्कीच इन्क्लूड केले जाईल. आपण पाहू शकाल गोलंदाज समर्थ आहेत मिस्टर. यावेळी ऑन साईडला खेळला गेला, खेळाडू आयचोडला फील्ड करतात परंतु एक सिंगल धाव. चोवीस वर दोन आहे. त्या टप्पा टॅप खेळला गेला आणि पाहू शकाल राहुलजी वडे उंडे साहेबांच्या बॅनरला चौकार लगावतोय. धावसंख्या 4 पुढे सरसावले गेले. धावसंख्या 28 धावा. 3.5 चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही येणारे एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धावांची गोष्ट की धावा 28 आहेत. यानंतर अजूनही सुरेश 13 चेंडूचा खेळ बाकी असायला. जशा प्रकारे मागील सामना डिफेंड केला होता आईभाऊ आणि नंसार संघाने गोलंदाजी खूप सुरेख आहे. इकडून जर 40-45 धावा जर केल्या तर चांगला बॅटल पाहायला भेटेल. अरे पेमन साहेब आपण यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 षटकांचा खेळ संपला गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 32 धावा दाफलकावर. आपण वळे आमचे मुख्य व्यासपीठक सन्मान घेणार आहोत. राहील पठाण यांच्या शुभ हस्ते सन्मान असणार आहे. राहील या आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया. मोतीलाल शाह साहेबांचा सन्मान. आणि मोतीलाल शाह साहेबांना जेव्हा जेव्हा आपण बघितलं तेव्हा आपल्या मुखामध्ये एकच शब्द निघतोय, वाह काय पर्सनॅलिटी, काय व्यक्तिमत्व आहे ते म्हणजेच मोतीलाल शाह साहेब. या आपला एक छोटा सन्मान राहीलजी पठाण यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मोतीलाल शाह MS11 संघ जेव्हा जेव्हा पालघरच्या बाहेर खेळतोय, जेव्हा जेव्हा पालघरमध्ये खेळतोय, मोतीलाल शाह साहेबांचा सन्मान असणार आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो राहील पठाण यांच्या शुभ हस्ते. नक्कीच चांगला बॅटल पाहायला भेटेल कारण की 4 षटकांचा खेळ संपला गेला. 32 धावा दाफलकावर. 2 चेंडू एकवर बॅटिंग करतोय श्रीकांत. शुभम 6 चेंडू धावावर बॅटिंग करतो. विशालाला वेगवान चेंडू टाकला गेला. फक्त दिशा दिली गेली. श्रीकांत थोडासा सरप्राईज झालाय. फक्त दिशा दिली होती बॅटला आणि चेंडू खूप वेगाने निघून गेला. फाईन लेगला 1 धावा साडे. धावफलक 33 वर जाऊन पोहोचतील. 4.1 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही या इनिंग्समध्ये पाहू शकेल 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. यानंतर पॅराडाईज बॉईज विरुद्ध YBC वेबूर दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघून जातो. वेगवान डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून. विशाल पाटील आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी करत असताना चॉप केले गेले. पाहू शकाल समर्थ बटर चेंडूला फील्ड करतात. नक्कीच समर्थ जेव्हा नवीन संघामध्ये इन्क्लूड झाला नक्कीच आपल्या वेगाच्या गोलंदाजीमध्ये सगळ्यांना इम्प्रेस केला. त्यानंतर या संघामध्ये मुख्य गोलंदाज म्हणतो त्याची ख्याती आपल्याला पाहायला भेटली. सर त्यावेळेस ट्रिप झालेला आहे. थोडासा नक्कीच आपण समक्ष असणार आहेत. सर चेंडू फेअर आहे ना सर? लिगल डिलिव्हरी ओके. फुल कॅप्टन हा जबीर खान आहे बाहुबली बॅटमन. साऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन. लाखो करोडो झाला तो फॅन. विशाल टागीर ऑलराऊंडर. नक्की पाहू शकाल 4 चेंडू टाकून झालेत. या षटकामध्ये कुठली 2 धावा नक्कीच खर्च केल्या. फटका सुरेख आहे. अक्षय आहे पण तो चेंडू निघून जायचा सीमारेषेच्या पार. मी विनंती करेल समीर खान जे छोटे प्रेक्षक आहेत त्यांना मागे बसवा कारण की एखादा खेळाडू टॅप चेंडू आणून तिकडे जाईल. जेही मेहर आपण सुद्धा उठायचं प्लीज. मेहर वागेला पूर्णपणे खाली करा. एखादा खेळाडू तुमच्यावर येऊ शकतो धावत असताना. इंजुरी होऊ शकते दक्षता घ्या प्लीज. 38 धावा दाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. श्रीकांत एक्सपिरियन्स खेळाडू अनुभवी खेळाडू आहे. त्यावेळेस मोठा फटका खेळाच्या नादामध्ये बाद झालाय बॉक्स आउट शिरबामध्ये. षटक क्रमांक 5 संपले गेले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा दाफलकावर. येणारे अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. मी विनंती करेन आताच 5 षटकांचा खेळ संपलाय. पॅराडाईज बोईसर आणि YBC वेवूर दोन्ही कॅप्टन्स आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉससाठी.
शेवटचा अंतिम षटक कुणाल किनी टॅप करायचा प्रयत्न होता पाहू शकाल चेंडू मिस होते पंचायत दोन्ही समांतर धावातील एक अवांतर धावफलक जाऊन पोहोचेल 39-39. त्यावेळी सरळ बॅटने फटका सुरेख शुभमच्या बॅटवर आलाय खणखणीत माझा वर्ल्ड कप चौकार 4. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय अजितभाई मेमन यांचं आगमन झालं. वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत असेल. स्वागतम स्वागतम स्वागतम. नक्कीच अजितभाई मेमन यांचं आगमन झालेलं आहे. याचं आपण पॅराडाईज या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं सर. नक्कीच प्रेक्षकांची चाहूल या स्पर्धेला लागलेली आहे. उत्कर्ष पाहू शकाल अप्रतिम स्पर्धा आहे. शॉर्ट बॉल होता फायनलला खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच येईल. धावफलक इकडे पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44. एक सन्मानजनक धावफलक लगावले गेले. 5.2 चेंडूचा खेळ संपला गेला. एक चांगली धावफलक कारण की मागील जेव्हा पहिला सामना खेळला सातपाटी विरोधामध्ये 46 धावा डिफेंड केल्या होत्या. एकूण जर 4 चेंडू 4 ते 5 धावाला 50 धावा प्लस होतील. 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. कुणाल किनी 2 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च करतोय. शॉर्ट चेंडू होता परंतु यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक 45-45. लॉस ऑफ 3 विकेट बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आई भवानी धनसार हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न 2 खेळाडू होते. एक सिंगल धावाली. धावसंख्या 46-46. औषकाला 4 कॅमेरामॅन या स्पर्धेत लाभले गेले. प्रिन्स मुनीत कुडू साहिल राऊत अतुल त्याचं ऑनलाईन ऑपरेटर रणदीश पाटील स्वतः जागृत राऊत असतील. उत्कर्ष घरत आहेत. पूर्ण पाटील नेटवर्क टीम आमच्या जोडले गेली. यावेळी त्रिफळ उद्ध्वस्त शुभमला पाठवले बॅक टू डगआउट. अप्रतिम विकेट डाऊन केले गेले. मतलब कॅप्टन्स मी विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं. करण ठाकूर YBC टीमचे कॅप्टन आणि रेहान शेख पॅराडाईज संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करा प्लीज. आपण टॉस करणार आहोत या इनिंग नंतर. अली नवीन बॅटर अली पाहू शकाल डावखोरा फलंदाज आहे. खूप सुरेख व्यक्तिमत्व सुद्धा आहे आणि अप्रतिम बॅटर आहे. परंतु खालच्या क्रमांक बॅटिंगसाठी आला 46 वर 4. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेस पाहू शकाल एक अजून डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार. या षटकाची सुरुवात वाईटने झाली. मग चौकार एक सिंगल एक वाईट एक सिंगल एक विकेट एक डॉट अशा प्रकारे 5 चेंडूचा खेळ राहिलाय. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या. त्या 8 धावा चेंडूमध्ये 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. म्हणजे एक विकेट आणि एक डॉट असं टाकलाय. 2 व्हाईट बॉल टाकले गेले. 2 सिंगल एक चौकार अशा प्रकारे 8 धावा खर्च केल्या आहेत. आणि या शेवटचा चेंडू फटका सुरेख आणि आलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण अक्षय. पहिले 2 चौकार नक्कीच मिस झाले होते परंतु यावेळी चौकार अडवलाय. 47-48 धावांचा पाठलाग करायचा. आपण वळूया टॉस कडे जिकडे असतील 2 कॅप्टन रेहान शेख आणि करण ठाकूर. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय मिस्टर मनोजी संके साहेब या आपल्या शुभाशय टॉस करूया. मनोज संके साहेब या आपल्या शुभाशय टॉस करूया. मनोज संके साहेब या पाहू शकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये बहुशः शहर प्रमुख आहेत. मनोज सर प्रथम तुमचं स्वागत करतोय. कसं वाटलं मनोज सर आपण आलात अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आणि ह्या स्पर्धा पाहून काय सांगाल? पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप पहिल्यांदा मी इकडे आलो आणि मॅच तर होत होत्या तुमच्या टुर्नामेंट होत होत्या पण पहिल्यांदा आलोय. खूप छान आयोजन आणि आयोजन कमिटीचं मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझा मान सन्मान केल्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे. आणि दोन्ही टीम पॅराडाईज आणि अपोजिट टीम दोघांना शुभेच्छा आहेत मॅचसाठी. धन्यवाद. आणि मनोज सर आपण आलात खूप खूप धन्यवाद. आपण टॉस करून घेऊया. मनोज सरांच्या शुभ हस्ते एका बाजूला पाहू शकाल संघ आहे तो म्हणजेच चॉईस आपण पहिला कॉल देणार आहोत. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ देणार आहोत. एका बाजूला अयान शेख आणि एका बाजूला करण ठाकूर. कॉल असणार आहे पॅराडाईज संघाचा. अय्यू कॉल करेल. पॅराडाईजचा कॉल केले गेले आणि यावेळेस पॅराडाईज असा कॉल आलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. करण या
एक फोटो आपण घेणार आहोत. लगेच असंच आपण इंटरव्ह्यू घेऊया. फर्स्ट एक फोटो घेणार आहोत. सर बसून रहा. यो टॉस आपने जीता है, इस मैच में खेलने का मौका मिल रहा है. सेमीफाइनल का मैच है. क्या लेना चाहेंगे आप टॉस जीतकर? फील्डिंग लेना चाहेंगे. और सामने वाली टीम बेहतरीन खेल रही है, लगातार मैचेस जीत कर आ रही है, तो क्या प्लानिंग होगी इस मैच में? प्लानिंग रहेगी करण भाई जल्दी आउट हो जाए. जरूर हम करण की तरफ जाएंगे. करण, ये चौथा मैच आप खेल रहे हैं और इस मैच में टॉस गवाया, पहली बल्लेबाजी करेंगे इस प्रतियोगिता में आप. 3 मैचेस आपने चेस किए, तो कैसा लग रहा है इस मैच में? सेमीफाइनल में कुछ अलग प्लानिंग? कुछ प्लानिंग ऐसा कुछ नहीं है, बट अभी अपोजिट टॉस गिरा है तो बैटिंग करना पड़ेगा. ठीक है, बेस्ट ऑफ लक दोनों टीम को. ज़्यादा हम वक्त नहीं लेंगे. ओवर टू कॉम्बॉक्स. तरह हमारे बीच थोड़े क्षणों में रिस्ट टू मनी शेयर मार्केटिंग के सभी टीम मेंबर जयेश चौहान, शहजाद मेमन सर आते हुए उनका हम स्वागत करेंगे. रिस्ट टू मनी के सभी मेंबर्स आते हुए शहजाद मेमन सर, जयेश चौहान सर, आपका हार्दिक स्वागत होगा. हमारे मंच पर आकर विराजमान होइए. वेलकम जयेश एंड वेलकम शहजाद सर, आपका हार्दिक स्वागत हमारे मंच पर. तो चलेंगे मैदान के अंदर. पहली ओवर लेकर आ रहे हैं उत्कर्ष पाटिल. स्ट्राइक पर मनीष भोईर. पहली गेंद इस वक्त टैप कर दिया. अजीज मेमन सर के बैनर को सलामी करने वाला ये आता हुआ मानवता वर्ल्ड कप. चौकार 4. तो पहली गेंद पर चौका लगाया गया. चौके के साथ इस वक्त खाता खुलता हुआ टीम और मनीष का फिर से एक बार पार्टनरशिप करने का प्रयास था, मगर इस वक्त उत्कर्ष पाटिल एक बेहतरीन कमेंटेटर हैं, बेहतरीन खिलाड़ी हैं. हरफनमौला खिलाड़ी टीम को लीड करते हुए नजर आ रहे हैं. 2 गेंदे 4 लगे हैं स्कोर कार्ड पर. यहां से बनाने अभी भी 44. हल्के बैट से खेलने का प्रयास था. गेंद पैरों पर जरूर टकराई है और लेग बाय स्कोर में एक सिंगल आता हुआ अंपायर धीरज मोरे हमें दर्शाते हुए, उन बाट से बिलोंग करते हुए अंपायर, एक तरफ समीर खान, एक तरफ अशरफ मेमन. ऐसे 3 बेहतरीन अंपायरिंग पैनल हम देख सकते इस प्रतियोगिता में मिले हैं और अच्छी अंपायरिंग देखने को मिलती है. आने वाले दिनों में अंडर बॉक्स क्रिकेट में एक नए अंपायर हमें देखने को मिलेंगे. डांसिंग अंपायर देखने को मिलेंगे अशरफ मेमन, ये भी इंक्लूड होंगे हमारे अंपायरिंग पैनल में. उनका भी वेलकम करते हुए पालघर तालुका बॉक्स क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से. 3 गेंदे 5. नए बल्लेबाज जो सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं कुणाल किनी इस वक्त स्ट्राइक पर. पिछले मैच के मैन ऑफ द मैच रह चुके हैं कुणाल, इस वक्त स्ट्राइक पर होंगे. टैप कर दिया. पहली गेंद श्रीकांत के ऊपर से गेंद जाती हुई 4 रन के लिए. यह आता हुआ कुणाल के बल्ले से बेहतरीन चौका. धन्यवाद. इसे अनिल तुपे और मिस्टर नीलेश मिश्रा हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए. इस वक्त सीधे बल्ले से कैमरामैन साहिल राउत को सलामी करने वाला ये चौका आता हुआ. लगातार 2 चौके बटोरे हैं बल्लेबाज ने. अनिल तुपे डीजे के सामने कोई मत खड़े रहेगा प्लीज, ध्यान में रखिए. डीजे जो साउंड से और हमारे कैमरामैन के नजदीक कोई मत खड़े. कैमरा अगर डिस्ट्रॉय हुआ तो काफी महंगा नुकसान हो सकता है प्लीज. कुणाल किनी के बल्ले से लगातार 3 चौके आए हैं. इस 7वीं टूर्नामेंट है सूरज. एक बार माइकॉप टीम मेगा फाइनल में पहुंची थी, नवली टीम ने उन्हें पराभूत किया था. ये दूसरा मौका होगा उनके पास मेगा फाइनल में पहुंचने का. अभी तक पिछले 6 सालों की बात की जाए, पहले 2 साल नवली ने अपने नाम किए थे. तीसरे साल में हमने देखा था पैराडाइज बोईसर ने अपने नाम किया था. चौथे साल महालक्ष्मी ढानू ने अपने नाम किया था. 5वां साल साइकता बिरवाड़ी ने अपने नाम किया था. 6ठा साल पैराडाइज बोईसर ने अपने नाम किया था. ये 7वां साल है. कौन से टीम के नाम होगा
सार्थक आपका भी वेलकम करेंगे हमारे इस प्रतियोगिता में। एक बेहतरीन मैनुअल स्कोरर हैं, वेलकम सर। एक ओवर हुआ है समाप्त, एक ओवर की समाप्ति के बाद 17 रन लगे हैं। सार्थक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या सार्थक। नए गेंदबाज शुभम आए हैं इस वक्त गेंदबाजी के लिए। इस वक्त हेलीकॉप्टर खेलने का प्रयास था, गेंद आंकर थोड़ी सी नीचे रही, अंपायर लेग बाइस का दर्शाते हुए कॉल। शुभम ने पहली गेंद पर लेग बाइस का सिंगल खर्च किया और स्ट्राइक रोटेट हुई, मगर कुणाल इस वक्त स्ट्राइक पर आए हैं, जिनकी 3 गेंदें 12 पर बल्लेबाजी कर रहे कुणाल। उत्कर्ष आपका हम उत्कर्ष घरत हमारे साथ जुड़े हुए थे, अभी सार्थक जुड़ चुके हैं। सरौली की पूरी टीम हमारे साथ जुड़ी है पार्टनर के माध्यम से। फिर से एक बार शॉट तो बढ़िया खेला खिलाड़ी वहां पर, गेंद को फील्ड करते हुए बिंदी गेंद आती हुई। पार्टनर के सीईओ हम देख सकते हैं जागरूक हमारे साथ हैं, उत्कर्ष घरत हैं, सार्थक घरत हैं, साहिल राउत हैं, सभी सरौली की टीम है। और पार्टनर की बात की जाए, हर एक विभाग से एक एक पर्सन को उठा के एक बेहतरीन टीम बनाई है, अच्छा काम कर रहे हैं। कुनबी परिवार हमें देखने को मिलता है इस टीम के माध्यम से। फुल टॉस बॉल कुणाल कीनू का, फुल टॉस गेंदे देंगे तो ये गेंदे मैदान के बाहर खेलते हुए नजर आएंगे। और ये चौका आया है, कुणाल ने अभी तक गेंदे खेली है 5 गेंदे 4 चौके की मदद से 16 रन बटोरे हैं। 22 रन लगे स्कोर कार्ड पर, 1.3 गेंदों का खेल हुआ है समाप्त। 48 का पीछा करना है, यहां से 26 बनाने, 26 रनों का लक्ष्य होगा। 26 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। अभी भी आने वाले गेंदे होंगे 27 में 26 बनाने हैं। यहाँ पर चॉप करने का प्रयास, विकेट कीपर थोड़ा सा मुस्तैद थे, मगर कुणाल कीनी उससे भी ज्यादा मुस्तैद, अपने आप को झोंक दिया और अपने आप को बचाया। पॉपिंग में पहुंच चुके थे, बिंदी गेंद आती थी। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं कुणाल अपने टीम के लिए। लगभग अभी तक कोई सिंगल नहीं खेला है उन्होंने उत्कर्ष, लगातार 4 चौके बटोरे हैं। धन्यवाद संदीप संकेत सर और उनके चिरंजीव साहिल, आपका बहुत बहुत शुक्रिया। तेईस पर 0 पर बल्लेबाजी कर रहे हैं, अभी तो कोई विकेट नहीं गया। और यहाँ पर फुल टॉस गिनती, मगर अंपायर की दोनों बाहें खुलती है, व्हाइट बॉल का इशारा जरूर आता हुआ। स्कोर कार्ड जा बचा 24, यहाँ से बनाने 24। आधा सफर आपने तय किया उत्कर्ष, अभी आपको आधा सफर तय करना है। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छी जोड़ी। और मनीष भोईर की बात कीजिए, एक अलग तरह क्रिकेट खेले, सेंसिबल क्रिकेट, अलग रोल निभा रहे हैं। कुणाल के बल्ले से बेहतरीन रन आ रहे हैं, उन्हें स्ट्राइक पर लाया जा रहा है, अच्छी बल्लेबाजी करते हुए। 2 ओवर हुए समाप्त, 2 ओवर के समाप्ति के बाद 25 रन लगे स्कोर कार्ड पर। अभी भी 24 गेंदे 23 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। ओवर टू डीजे मास्टर। तो हुए 2 ओवर समाप्त, 12.50 के औसत लगे 25। यहां से अगर बात की जाने वाले 4 ओवर बनाने 23। इस वक्त जितेश आए हैं नए गेंदबाजी के लिए। अंपायर के दाहिने ओर से राइट आर्म राउंड विकेट, स्ट्राइक पर मनीष भोईर। 5 गेंदे 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं मनीष। 7 गेंदे 17 पर कुणाल है। यहाँ पर खराब गेंद थी, नो बॉल थी, मनीष दुविधा में थे। ऑन साइड पर खेलने का प्रयास था, गेंद सीधी गेंदबाज की तरफ गई और ये डॉट बॉल, नो बॉल, कोई सिंगल नहीं। रन जा पहुंचा 26। यहां से बनाने 22। 24 गेंदे 22 रन का लक्ष्य। इस वक्त बेहतरीन शॉट, चौका आता हुआ, स्कोर कार्ड जा पहुंचा 30। टैप करने का प्रयास था। अगर लगातार 3 चौके कोई भी बल्लेबाज लगाएगा, जनाब अजीज मेमन साहब की तरफ से 500 रुपए का नाम दिया जाएगा। हैट्रिक चौकों पर अजीज मेमन सर की तरफ से ये कैश प्राइज है। आने वाले दिनों में हम देखेंगे मेमन समाज की 9वीं ट्रॉफी चिंचन की बेहतरीन मैदान पर खेला जाएगा। 29 तारीख से
टूर्नामेंट का आगाज किया गया है। अजीत मेमन साहब भी वहां पर देखने को मिलेंगे। उनके काफी सराहा जा रहा है इस ट्रॉफी को। पूरे भारत भर में ये ट्रॉफी खेली जाती है। हाल ही में गोवा में लेदर बॉल क्रिकेट खेला गया। मेमन समाज इस वक्त ये बेहतरीन गेंद इस तर्रार थी, बिंदी गेंद आई है। ओवर नंबर की बात की जाए इस वक्त 2.4 गेंदों का खेल समाप्त हुआ। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है। 31 पर 0, कोई विकेट नहीं गया। अच्छी पार्टनरशिप पनपती हुई दोनों ही बल्लेबाजों के द्वारा। इस वक्त टैप किया, गेंद को भेज दिया डाउन द ग्राउंड। कुणाल कीनी के बल्ले से आता हुआ एक और बेहतरीन पैराडाइज के सम्मान में ये बेहतरीन चौका। 9 गेंदें 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं। यहां से बनाने भी इस मैच को जीतने के लिए 13 रन। आने वाली गेंदें होंगी 19 में बनाने हैं 13। इसके बाद ड्रिंक्स ब्रेक होगा, उसमें हम लाइट शो देखेंगे। मैदान के अंदर जो पहली दफा अंडर बॉक्स क्रिकेट में देखने को मिलता हुआ पैराडाइज मान लो वर्ल्ड कप 2024 में 3 ओवर हुए समाप्त और ड्रिंक्स ब्रेक्स और लाइट शो किया जाएगा। 36 पर कोई विकेट नहीं। यहां से बनाने मात्र 12, आने वाले 18 गेंदों में। उदयास आला ना लोकप्रिय झाला, उदयास आला ना लोकप्रिय झाला, पल्लीबाई हा ऑनर आला, पल्लीबाई हा ऑनर आला. प्यारा डाई संगाने बोईसर मंदी माना सावड कप ठेविला, प्यारा डाई संगाने बोईसर मंदी माना सावड कप ठेविला, प्यारा डाई संगाने बोईसर मंदी माना सावड कप ठेविला, प्यारा डाई संगाने बोईसर मंदी माना सावड कप ठेविला. कॅप्टन हा जबीर खान आहे बाहुबली बॅट्समन, साऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन, लाखो करोडो झालं दुकान. तो हम देख सकते हैं हमारे स्क्रीन पर पार्टी रोटर के माध्यम से 4 कैमरे के माध्यम से ये प्रतियोगिता लाइव दिखाई जा रही है। 4 एंगल लगाए गए हैं। पहली दफा अंडर बॉक्स क्रिकेट में पार्टी रोटर के माध्यम से खूबसूरत ये टूर्नामेंट कवरेज की जा रही है। सर धीरज जे मागे प्रेक्षकांना उठवाय तिकडून चला. आयोजक कमिटी बाबा विशाल आगरे जायचं तिकडे लगेच. जे बॅनरच्या पुढे कोण आहेत तिकडे प्लीज माईक बंद करा. लाईव्हला रे प्रेक्षकांनो तुम्हाला असं इस वक्त ये वाइड बॉल आती हुई इस वक्त एक और चौका आता हुआ कुणाल कीनी के बल्ले से। स्कोर कार्ड जब इस वक्त 41, यहां से बनाने मात्र 7, आने वाली 17 गेंदें 7 रनों का लक्ष्य। तो यहां से मात्र 7 बनाने हैं। 11 गेंदें 26 बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त कुणाल कीनी।
अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं कुणाल अपने टीम के लिए। और एक शॉट और एक बेहतरीन चौका, फोटो क्लिक शॉट खेला हुआ। स्कोर कार्ड जब 45 यहां से बनाने 316 गेंदे, 3 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। तो मात्र 3 रनों का लक्ष्य होगा इस वक्त। टैप कर दिया और इस मैच को फिनिश किया है। 13 गेंदे 34 रनों की पारी खेली कुणाल किनी, मैच विनर। और पहले टीम में जाकर मिलती हुई मेगा फाइनल में वो माइकोप ए। तो हमारे मंच पर हम चलेंगे जहां पर सम्मान किया जाएगा। जनाब अजीज मेमन साहब का सम्मान हमारे मंच पर